नमस्कार मित्रांनो, एक्झाम मंत्रामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच झालेल्या राज्यसेवा गट क पूर्व परीक्षेची उत्तरसूची आपण बघणार आहोत. प्रश्न पहिला आहे, भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तर 2, कॅनडा या देशामध्ये. प्रश्न 2 आहे, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी म्हणजे मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर आहे उत्तर 3, ऑस्ट्रेलिया. प्रश्न 3, कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसीर नावाच्या मास्याला राज्यमासा म्हणून घोषित केले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2, सिक्कीम. प्रश्न 4, द बॅटल ऑफ रेझांगला ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2, कुलप्रीत यादव. प्रश्न 5, इमा मॅकिऑन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया, पर्याय 2. प्रश्न 6, कोविड-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानासंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे जयंती घोष, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7, माय पॅड माय राईट या नावाचा नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय 3, त्रिपुरामध्ये. प्रश्न 8 आहे, AK-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेट प्रूफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनूप मिश्रा यांनी. प्रश्न क्रमांक 9, ऑटोमोबाईलसाठी आशियातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक रिकामी जागा येथे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय 2, इंदोर येथे. प्रश्न 10, इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे? तर याचे शीर्षक आहे आकोस, म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 11, यानंतरचा प्रश्न आहे 11वा, कोणत्या राज्याने ILGMS नावाचे पोर्टल सुरू केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केरळ. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2, धृती बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 13, सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये PSA ऑक्सिजन प्लांट्स बसविण्यास मंजुरी देण्यात आली. PSAचा विस्तार काय आहे? प्रश्न 13चं योग्य उत्तर आहे पर्याय 1, प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक मॉनिटरिंग उपग्रह आर्क्टिका M प्रक्षेपित केला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1, रशिया देशाने. प्रश्न क्रमांक 15, 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय 4, चीनला. प्रश्न क्रमांक 16, कलम 3 नुसार प्रश्न क्रमांक 16, खालील विधाने लक्षात घ्या आणि इथे दिलेलं आहे वरीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे किंवा बिनचूक आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, A, B आणि C. प्रश्न क्रमांक 17, भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे केला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्याची शिफारस केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2, PB पाटील 1984 किंवा 1984. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, उच्च न्यायालये
कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? योग्य उत्तर आहे पर्याय 4 226 कलमांतर्गत. प्रश्न 20 आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 नाही तर किती आहे? 26 जानेवारी 1950 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 21. प्रश्न क्रमांक 21, राज्याच्या महाधिवक्ता संबंधी खालील विधाने विचारात घ्या. ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1 उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते तीच अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 22 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिलेली दोन्ही विधाने चुकीची आहेत. मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये. इथे मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त दिलेलं आहे तर मुख्यमंत्र्यासहित पाहिजे होतं. मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त इथे पण आहे, मुख्यमंत्र्यांसहित 12पेक्षा कमी असता कामा नये. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानांशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 275. प्रश्न 24, ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? याचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 ग्रामसभेचे अधिकार हे केंद्र सरकार निर्धारित करत नाही तर कोण करते? राज्य सरकार करते. प्रश्न क्रमांक 25, ग्लासगो परिषदेसंबंधी कोणते विधान सत्य आहे? तर इंडिया विल रिड्यूस कार्बन इमिशन अप टू, कोणते विधान असत्य आहे इथं लिहिलेलं आहे, म्हणजे 2030पर्यंत संपूर्णपणे कार्बन इमिशन रिड्यूस करणार आहे इंडिया, हे विधान चुकीचं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26, अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली आहे? आपल्या सर्वांना माहीत आहे की महात्मा गांधींनी. प्रश्न 27, जगन्नाथ शंकर शेठ यांच्या संदर्भातील पुढील कोणती विधाने बरोबर आहेत? प्रश्न क्रमांक 27चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 A, B आणि D. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना त्यांनी केलेली नाही. प्रश्न क्रमांक 28, रिकामे जागाचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्याने बंडखोरांना मदत केली असता आरोप ठेवून फाशी दिली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पेठ नाशिकमध्ये येते. पेठ कुठे येते? नाशिक, आणि येथील राजे होते भगवंतराव. नेक्स्ट प्रश्न आहे 29, पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती? ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1 म्हणजे जमनालाल बजाज, वाडीलाल लल्लूभाई मेहता आणि सी घ.दा. बिर्ला यांनी मदत केली होती. प्रश्न क्रमांक 30 जोड्या लावा. प्रश्न क्रमांक 30 जोड्या लावा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 31, भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख कोणी केला? तर पर्याय 2 सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी केला. प्रश्न 32, खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे, हे पर्याय इथं योग्य होईल. प्रश्न क्रमांक 33, कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसराय म्हणून ओळखला जाऊ लागला आहे? प्रश्न क्रमांक 33चं उत्तर आहे पर्याय 1 1858च्या कायद्याने. प्रश्न क्रमांक 34, इसवी सन 1911 भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? योग्य उत्तर आहे
याचं योग्य उत्तर तुम्ही बघून घ्या. प्रश्न क्रमांक 35. 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो? 35चं योग्य उत्तर आहे पर्याय 3 शोक दिवस म्हणून. प्रश्न क्रमांक 36. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? आपल्या सर्वांना माहिती आहे की वासुदेव बळवंत फडके. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 37. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळवला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय 3 कोल्हापूर आणि बडोदा संस्थानांनी. प्रश्न क्रमांक यानंतरचा प्रश्न आहे 38. प्रश्न क्रमांक 38. राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे 15 ऑगस्ट 1906 मध्ये. प्रश्न क्रमांक 39. भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरू केली गेली? 39चं उत्तर आहे पर्याय 1 सातारामध्ये. प्रश्न 40. गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबी शिक्षणाची योजना कोणी राबविली? आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राबविली. प्रश्न 41. प्रश्न 41. जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1 894. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. 2000. प्रश्न क्रमांक 42. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दिलेले जिल्हे आहेत अमरावती, बीड, जालना आणि नंदुरबार. यापैकी अमरावती योग्य उत्तर आहे. प्रश्न 43. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? दिलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे जळगावची. नेक्स्ट प्रश्न आहे 44. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र रिकामी जागा राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले. पर्याय 1 कुगामल म्हणून. प्रश्न क्रमांक 45. भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते? एकतर वृक्षतोड, कुरणांचा नाश, भटकी शेती आणि अयोग्य लागवड. मे बी 4ही पर्याय योग्य असू शकतात, म्हणजे पर्याय 4. नेक्स्ट प्रश्न आहे 46. महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच जलाशयाला ऑर्थर सरोवर म्हणून संबोधले जाते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 भंडारदरा धरणाला. प्रश्न 47. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर योग्य उत्तर आहे उत्तर 4 खोपोली. पर्याय 4 खोपोली हे पहिले जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यानुसार अचूक उतरता क्रम कोणता आहे? तर 48चं योग्य उत्तर आहे पर्याय 2 अंबोली, महाबळेश्वर, माथेरान आणि लोणावळा असा उतरता क्रम होईल. प्रश्न क्रमांक 49. भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास भारताचे रूर म्हणून ओळखले जाते? आपल्या सर्वांनाच माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश. छोटा नागपूर हे खाणीचा प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 50. बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? 50चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केंद्रित वसाहती. प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? 51चं योग्य उत्तर आहे पर्याय 2 विधान बी आणि सी हे बरोबर नाहीत. ह्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52. 52चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 53. आसाम येथे भारतातील सर्वात जास्त रिकामी जागाचे साठे उपलब्ध आहेत. तर कशाचे? खनिज तेलाचे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 54. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? प्रश्न 54चं उत्तर आहे पर्याय 3 साल्हेर. 55चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
1. नेक्स्ट आहे 56. प्रश्न 56. जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे? प्रश्न 56चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क. प्रश्न 57. खालीलपैकी विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? प्रश्न 57चं योग्य उत्तर आहे 2, ए आणि बी. नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता कर्जाची सोय करून देते, बरोबर आहे. आणि ही ग्रामीण व्यवसायांसाठी कर्ज पुरवठा करते, शहरीसाठी नाही. प्रश्न क्रमांक 58. समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय? 58चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे. प्रश्न 59. खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1, हा अप्रत्यक्ष कर नाही, म्हणजे प्रत्यक्ष कर आहे, बाकी अप्रत्यक्ष कर आहेत. प्रश्न क्रमांक 60. स्वर्ण जयंती रोजगार योजना SGSY यांची अंमलबजावणी रिकामी जागा मार्फत होते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 61. लोकसंख्येचे स्थित्यंतर रिकामी जागा यामुळे घडते. 61चं उत्तर आहे पर्याय 2, ए आणि बी. जनन दर बदल आणि मृत्यूदर बदलमुळे. प्रश्न क्रमांक 62. भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही? ते प्रश्न काय विचारला आहे? आलेली नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सांस्कृतिक विकास कार्यक्रम. प्रश्न क्रमांक 63. प्रश्न क्रमांक 62 झालं. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे? 63चं योग्य उत्तर आहे पर्याय 3, प्रवाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64. प्रश्न क्रमांक 64. ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. नेक्स्ट प्रश्न आहे 65. खालीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 66. आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2, केंद्र सरकारला प्राप्त होते. प्रश्न 67. याचं कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते? पर्याय क्रमांक 1, उज्ज्वला योजनाद्वारे. प्रश्न 68. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते? तर इथे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे तांत्रिक बेरोजगारी उद्भवते, पर्याय 2. प्रश्न क्रमांक 69. खालील विधाने विचारात घ्या. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 70चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त बी. विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या पर्याय क्रमांक बी, कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढविण्यासाठी मदत करतात. प्रश्न 71. सायन्सचे प्रश्न आहेत. द्रव्यमान 1 युनिटच्या ऊर्जेची समतुल्य रिकामी जागा आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय 3, 931 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. प्रश्न 72. रिकामी जागाचा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. इथे कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे उत्तल दर्पण असते. प्रश्न क्रमांक 73. किरणोत्साराचा शोध कोणी लावला? तर हेनरी बॅक्वेरेल यांनी किरणोत्साराचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 74. रिकामी जागा हे ॲल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातूक आहे. खालीलपैकी ॲल्युमिनियमचे धातूक कोणते आहे? पायरोल्युसाइट. प्रश्न क्रमांक 75. खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, AU. प्रश्न क्रमांक 76. रिकामी जागा ह्या मूलद्रव्यांचा संच S स्तंभात मोडतो. योग्य उत्तर आहे पर्याय 4, Na, Ca, Ba आणि Ra.
प्रश्न क्रमांक 77. झुरळाचे पेरिप्लानेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1 लिनियस. कोणी ठेवले? लिनियस याने 1758 मध्ये. पर्याय 78. पेरिपॅटसमध्ये पायाच्या किती जोड्या असतात? योग्य उत्तर आहे पर्याय 3 14 ते 43 जोड्या. प्रश्न 79. खालीलपैकी कोणत्या शर्तींचा संच ओबोलियाला सर्वोत्तमपणे लागू होतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 मरीन सिडेंटरी म्हणजे पाण्यात राहणारे कोलोनियल. नेक्स्ट आहे प्रश्न 80. कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात? योग्य उत्तर आहे पर्याय 1 श्वसन संस्थेला. पर्याय 1 श्वसन संस्थेला. प्रश्न क्रमांक 81. खालीलपैकी कोणते विधान वनस्पतींमधील अकार्बनिक पोषक घटकांबाबत सत्य आहे? 81चं उत्तर आहे पर्याय 4. पर्याय 4. पर्याय 4 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 82. खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2 ब्रायोफाइट्स. प्रश्न क्रमांक 3. वेस्ट नाईल एन्केफेलायटिस ह्या रोगामध्ये रिकामी जागा सूज येते. हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. प्रथमतः या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात रिकामी जागा येथे झाले. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चेता संस्थेला या रोगामुळे सूज येते आणि युगांडामध्ये 1937 साली ह्या रोगाचं निदान झालं. प्रश्न क्रमांक 84. व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक संबोधन रिकामी जागा असे आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 अगारिकस बायस्पोरस. प्रश्न क्रमांक 85. शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास रिकामी जागा संप्रेरके स्त्रवल्या जातात. 85चं योग्य उत्तर आहे पर्याय 3 व्हॅसोप्रेसिन. प्रश्न क्रमांक 86. विसंगत घटक ओळखा. गणिताचे प्रश्न दिलेले आहेत तर यामध्ये विसंगत घटक कोणता येईल? विसंगत घटक पर्याय 3 येईल. इथे पर्याय 3 हा विसंगत घटक आहे. प्रश्न 87. याचं योग्य उत्तर आहे 87चं पर्याय 4. प्रश्न क्रमांक 88. 88चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 89. याचं योग्य उत्तर आहे 89चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 90. 90चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 91. 91चं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 92. 92चं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 93. 93चं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3 37.5%. प्रश्न क्रमांक 94. 94चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 95. प्रश्न क्रमांक 95. 95चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वरीलपैकी एकही नाही. प्रश्न क्रमांक 96. 96चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 97. 97चं योग्य उत्तर आहे 97चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 95. प्रश्न 98. 98चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 105 105. प्रश्न 99. 99चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 700. 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झाले. 35% पास आणि 455 नापास म्हणजे 65% नापास. 65% नापास 65% म्हणजे 455 तर 100
टक्के म्हणजे किती, याला मग आपल्याला सॉल्व करायचं आहे. प्रश्न 100 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 40 इयर्स अँड 10 इयर्स. मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या प्रश्नपत्रिकेची संभावित उत्तरपत्रिका आहे ते योग्य रीतीने आपण चेक करून घ्या आणि